सध्या देशासह राज्यात निवडणुकीची धूम आहे। राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत। महाराष्ट्रात सध्या तापमानात वाढ झालेली आहे, तरी देखील उन्हाची पर्वा न करता ही नेते मंडळी गावखेड्यात जाऊन लोकांना मतं मागतायत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे, त्यामुळेच त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरलेत। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील पूर्ण ताकदीने प्रचार करतायत। त्यांना आता थेट Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी सडकून टीका केली आहे, तर राजकारणामध्ये काही ठिकाणी अभ्यास करून सुरक्षा पुरवली जाते असं म्हणत नीलम गोरेंनी निर्णयाचं समर्थन केलंय। वाय कमी दिली, जरा झेड नाही तर Z+ नाही तर मोदी साहेबांसारखी द्यायला पाहिजे होते। शेवटी कसं असतं की मोठ्या नेत्याचे ते पुत्र आहेत आणि अजितदा खूप मोठे नेते आहेत। इतके मोठे नेते आहेत की महाराष्ट्र सोडून फक्त बारामती लोकसभा मतदारसंघच ते आता बघतायत। भाजपने जे करायचं ते केलं, मग आता जे करून दाखवलं त्याच्यात थोडंसं आपलं मुलांना बरं वाटावं म्हणून असं 3-4 गाड्या मागे पुढे असतील तर ते म्हणजे तुम्ही नेत्याच्या मुलाला गाड्या देतायत, पोलीस देताय आणि इथं कोयता गँग बिंदास फिरते, तिथं गोळीबार तिथं होतोय। गोळीबार कलाकाराच्या घराच्या सलमान खानच्या बाहेर झाला की CM साहेब भेटायला जाते आणि गरिबाची पोरं तिथं मरतायत, त्याबद्दल कुणी काय करत नाही। त्यामुळे हे सरकार VIP सरकार झालेलं आहे आणि यांना फक्त VIPची पोरं आणि VIP संस्कृती ही फक्त जपायची। मोठमोठ्या नेत्यांची वाक्य मी ऐकली आहे, तुमचे पोलीस काढा आणि रस्त्यावर या। याचा अर्थ काय? आम्ही मारामारी कशी करणार आहोत? मारामारी करण्याची वेळ आली तर शेवटी स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना काम करावं लागतं, पण शासनाची जबाबदारी असते की सुरक्षा व्यवस्था ठेवावी। माझ्या अंबादास दानवेंना विनंती आहे की तुम्हाला एवढं वाटतं तुमची सुरक्षा सोडून द्या ना। तुम्ही जर का एवढे निर्भय आहात तर तुम्ही तुमची सुरक्षा सोडून द्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर पवार कुटुंबातील दुरावा वाढल्याचं बघायला मिळतंय। त्यातच बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना निवडणुकीत होणार आहे। त्यामुळे प्रचाराच्या वेळी भाऊ बहीण किंवा काका पुतण्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। अशातच रोहित पवारांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा नव्या पिढीतील भावाभावांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण पार्थ पवार माझा भाऊ आहे, त्यांच्या पराभवाचा बदला त्यांचे वडील घेत नसतील तर मी त्या पराभवाचा बदला घेणार आणि संजोग वाघेरेंना निवडून आणणार असं वक्तव्य रोहित पवारांनी पिंपरीत केलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते। पवार घराण्याची नेक्स्ट जनरेशन आणि अजित पवारांचा मुलगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती, पण या निवडणुकीत श्रीरंग बारणेंनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता। त्यावरूनच रोहित पवारांनी अजित पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय। गेल्या वेळेस जेव्हा इथं माझा भाऊ उभा होता लोकसभेसाठी, तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता कोणाच्या विरोधात? बारणेंच्या विरोधात। मी पार्थ पवारांना सांगतो, तू माझा भाऊ आहे, तुझा बदला तुझे वडील घेत नसतील तर आम्ही इथं घेणार आहोत। बारणेंना आम्ही नक्कीच पाडणार आहोत आणि इथं बारणेंच्या विरोधात जो उमेदवार आहे 100% मी निवडून आणणार आहे। मी फक्त काय बोलतो, मी एक सामान्य कार्यकर्ता, म्हणजे सर्व कार्यकर्ते इथं असणारे पदाधिकारी निवडून आणणार। त्यामुळे तुझे वडील हे तुझ्या विरोधात असले तर मी तुझ्या बरोबर आहे, इथले कार्यकर्ते बरोबर आहेत।